नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला नवीन पदार्थ बनवून दाखवणार आहे। याआधी कदाचित तुम्ही हा पदार्थ बनवला असेल, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा। तर सर्वात आधी मी इथे एक बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ टाकलेलं आहे। आणखी 1 वाटी आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे, म्हणजे 2 वाट्या बेसन पीठ मी इथे घेतलेलं आहे। बेसन पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे चांगलं। आता यामध्ये आपल्याला थोडासा सोडा टाकायचा आहे। आता सोडा आणि बेसन पीठ आपल्याला चमच्याने चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी टाकायचे आहे। ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतले त्याच वाटीने आपल्याला पाणी पण घ्यायचे आहे। सुरुवातीला मी 1 वाटी पाणी यामध्ये टाकलेले आहे। आता हे आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। याच्यामध्ये गुठळ्या आपल्याला राहू द्यायच्या नाही आहे। चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। फ्रेंड्स, अगदी अर्धा तासामध्ये हा पदार्थ तयार होतो। आपल्या गॅसचीही बचत होते आणि आपल्या वेळेची पण बचत होते। तर हे बघा, अशा प्रकारे आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे। तर मी अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे, पण हे पीठ अजून आपल्याला घट्टसर वाटत आहे। त्यामुळे यामध्ये मी आणखी अर्धी वाटी पाणी टाकणार आहे। म्हणजे आपल्याला इथे मोजून 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे। 2 वाटी बेसन पीठ आणि 1.5 वाटी पाणी, हे प्रमाण अगदी योग्य आहे। मी आणखी अर्धी वाटी पाणी टाकून आता हे पुन्हा चांगलं मिक्स करून घेणार आहे। तर हे बघू शकता, इथं अशा प्रकारचं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे। जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, मीडियम असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला थोडेसे मीठ टाकून घ्यायचे आहे आणि हे मीठ पण यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। आता गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल टाकलेलं आहे। तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। आता इथे एक अशी चाळण घ्यायची आहे आणि या चाळणीमधून हे आपण जे बेसनाचं बॅटर बनवलेलं आहे ते असं टाकून घ्यायचं आहे एकसारखं। या चाळणीमुळे काय होतं, एकसारखं हे याच्यामध्ये तेलामध्ये पडतं आणि आपल्या हाताला वाफ पण लागत नाही। तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला या बेसन पिठाच्या पापड्या बनवून घ्यायच्या आहेत आणि ह्या दोन्ही साईडनी मस्त सोनेरी रंगावरती आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। ह्या पापड्या तळताना आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। तर हे बघा, इथं ही पापडी अशी तळून झालेली आहे। आता ही आपण ताटामध्ये काढून घेऊया। आता याच प्रकारे मी राहिलेल्या पापड्या पण या प्रकारे तळून घेते। तर हे बघा, इथे मी सर्व पापड्या इथं तळून घेतलेल्या आहेत। आता हे आपल्याला थंड करून घ्यायच्या आहेत। पापड्या आपल्या थंड झालेल्या आहे। आता याचे असे छोटे छोटे आपल्याला हाताने तुकडे करून घ्यायचे आहे सर्व पापड्यांचे। फ्रेंड्स, रेसिपी खूप छान आहे आणि या रेसिपीचं नाव मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, सर्व पापड्यांचे मी असे तुकडे करून घेतलेले आहे छोटे छोटे। आता हे केलेले तुकडे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। जास्त प्रमाणात असल्यामुळे मी 2 बॅचमध्ये हे दळून घेणार आहे। या पापड्यांचा आपल्याला मिक्सरमध्ये बारीक असा चुरा करून घ्यायचा आहे। तर हे बघा, आपण इथे मिक्सरला हे फिरून घेतलेलं आहे। अशा प्रकारे आपल्याला बारीक चुरा करून घ्यायचा आहे याचा। मी तुम्हाला दाखवते, हे बघा। आता हे आपण ताटामध्ये काढून घेऊया। तर हे बघा, इथे मी सर्व चुरा बनवून घेतलेला आहे। आता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे। यामध्ये आपल्याला ज्या वाटीने आपण पाणी घेतले, बेसन पीठ घेतले, त्याच वाटीने आपल्याला 1.5 वाटी साखर घ्यायची आहे।
मी इथे 1.5 वाटी साखर टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता. आता यामध्ये अर्धी वाटी आपल्याला पाणी टाकायचं आहे. ज्या वाटीने साखर घेतली त्याच वाटीने पाणी टाकायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला गॅसवरती. आपल्याला याचा घट्टसर असा पाक बनवून घ्यायचा आहे. जे फ्रेंड्स नवीन आहेत त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. तर इथे आपली साखर पूर्णपणे वितळलेली आहे, हे बघा. आता यामध्ये बारीक केलेली विलायची आपल्याला टाकायची आहे. त्यासोबतच आपल्याला कलर टाकायचा आहे. कलर टाकणं हे ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल. आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा, आपला एकदम घट्टसर असा पाक इथे तयार झालेला आहे. इतका घट्टसर आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे. आता या पाकामध्ये आपण जो चुरा बनवलेला आहे पापड्यांचा, तो सर्व चुरा टाकून घ्यायचा आहे. आता हे चमच्याने चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. हा चुरा पाकामध्ये चांगला मिक्स करायचा आणि 2 मिनटं आपल्याला हे गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी बदामचे तुकडे करून घेतलेले आहेत, ते आपल्याला यामध्ये टाकायचे आहे आणि हे पण मिक्स करून घ्यायचे आहे चांगले. तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट याच्यामध्ये टाकू शकता. तर 2 मिनटं झालेली आहे. आपलं मिश्रण पण मस्त इथं शिजलेलं आहे. आता हे पातळ वाटत असलं तरी हे थंड झाल्यावर घट्ट बनते. आता आपण गॅस बंद करूया आणि हे थंड करून घेऊया. मिश्रण आपलं थंड झालेलं आहे. आता हे आपण चमच्याने असं मोकळं करून घेणार आहोत थोडंसं. हे मिश्रण मस्त असं मोकळं झालेलं आहे. आता आपल्याला याचे असे छोटे छोटे लाडू करून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा प्रकारे खूप पटकन हे लाडू बांधले जातात. फ्रेंड्स, आता तुम्ही हा पदार्थ ओळखलेला असेल. हो, आपण बेसन पिठाचे लाडू बनवतो आहे. तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हे लाडू बनवून घ्यायचे आहेत. तर फ्रेंड्स, बेसन पीठ न भाजता हे मऊसूद आणि खायला एकदम जबरदस्त लागतात. हे लाडू तुम्ही एकदा नक्की बनवा. तर फ्रेंड्स, या दिवाळीला हे बेसन पिठाचे लाडू एकदा नक्की ट्राय करा. आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.